महाराष्ट्र कांग्रेस नेता और राज्य के पूर्व सीएम अशोक चव्हाण ने पार्टी से इस्तीफा दिया है। इस पर अब महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस का बड़ा बयान सामने आया है। देवेंद्र फडणवीस का कहना है, दूसरे दलों के कई कद्दावर नेता बीजेपी में शामिल होना चाहते हैं। खासकर कांग्रेस के कई नेता वरिष्ठ नेताओं के व्यवहार के कारण हमारे संपर्क में हैं। वे अपनी पार्टी में घुटन महसूस कर रहे हैं। कौन कौन हमारे संपर्क में है, जिसका खुलासा जल्द ही किया जाएगा। आगे देखिए होता है क्या। बीजेपी ऑफिस में पूर्व नगर सेवक जगदीश कुट्टी, दत्ता नरवणकर बीजेपी में शामिल हो रहे हैं। कांग्रेस के 2 नगर सेवक बीजेपी में शामिल हो गए। जगदीश जी जिला अध्यक्ष बने हुए हैं। उनके पास कई चुनावों का अनुभव है, देवेंद्र फडणवीस ने कहा। उन्होंने कहा, आखिरकार मोदी ही सबके आकर्षण है। मुंबई बदल रही है, महाराष्ट्र भी बदल रहा है। कुछ लोग मुंबई को सोने का अंडा देने वाली मुर्गी भी मानते हैं। देखा जाए तो कांग्रेस के लिए बहुत बड़ा झटका माना जा रहा है। आपकी जानकारी के लिए बता दें कि कांग्रेस नेता एवं महाराष्ट्र के पूर्व मंत्री बाबा सिद्दीकी ने भी हाल ही में पार्टी से इस्तीफा दिया है। वहीं पूर्व केंद्रीय मंत्री मिलिंद देवड़ा भी कांग्रेस पार्टी से अलग होकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना में शामिल हो गए। इन दोनों नेताओं के बाद अब महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण ने भी इस्तीफा दिया है। मला अतिशय आनंद आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये एक दीर्घ अनुभव असलेले आणि त्याहीपेक्षा संघटनेत आणि जनतेमध्ये एक चांगला कनेक्ट असलेले हे दोनही नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। जगदीश अमीन हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील राहिले आहेत। आजच त्यांनी त्याचा राजीनामा दिलेला आहे आणि संघटनेचा एक मोठा अनुभव हा त्यांच्या पाठीशी आहे। अनेक निवडणुका त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून त्या निवडणुकांचं संचालन केलं आहे, त्याच्यामध्ये नियोजन केलं आहे आणि त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा कनेक्ट आहे आणि एक नगरसेवक म्हणून देखील सातत्याने जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे। एक काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची इमेज आहे, त्यामुळे निश्चितच त्यांच्यासारखा एक चांगला नेता हा भारतीय जनता पक्षामध्ये आला याचा आम्हाला आनंद आहे। त्यांच्या कार्याचा आणि अनुभवाचा जो काही फायदा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराकरता विकासाकरता आम्ही निश्चितपणे करून घेऊ आणि त्यासोबत त्यांनाही योग्य प्रकारे सामावून घेऊन त्यांच्या अनुभवाच्या अनुसार ज्या योग्य संधी देता येतील त्या देण्याचा प्रयत्न आम्ही करू। राजेंद्र नरवणकरजी हे देखील अतिशय जमिनीशी जुडलेले अशा प्रकारचे नेते आहेत। विशेषतः त्यांच्या सगळ्या वार्डामध्ये, प्रभागामध्ये आणि आजूबाजूच्याही प्रभागांमध्ये त्यांचा अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसाशी कौटुंबिक अशा प्रकारचा कनेक्ट आहे। ज्याला आपण जमिनीशी जुडलेला नेता म्हणतो अशा प्रकारची प्रतिमा असलेले नरवणकर जे आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचाही आज भारतीय जनता पक्षामध्ये जो काही प्रवेश झाला आहे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रीय प्रवाहामध्ये काम करावं अशी माझी इच्छा होती आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला। त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रीय प्रवाहामध्ये त्यांनी काम सुरू केलं आहे, त्याचा फायदा आम्हाला होईल। आमचे मंगलजी आहेत या ठिकाणी, मंगलजीच्या अनुभवाचा फायदा आणि मंगलजीचे हात देखील यामुळे बळकट होतील। परागजी पण आहेत आणि मला विश्वास आहे की आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला पुढे नेण्याकरता प्रयत्न करू। आमच्या संपर्कामध्ये मुंबई महापालिकेतील अनेक विविध पक्षातील माजी नगरसेवक आहेत। त्यातल्या बऱ्याच लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये
प्रवेश करण्याची इच्छा दाखवली आहे, पण आम्ही एक क्रायटेरिया केला आहे की ज्या माजी नगरसेवकांचा जनतेत कनेक्ट आहे अशा लोकांनाच आम्ही आमच्याकडे प्रवेश देणार आहोत.